नमस्कार, आपण पाहताय CBS न्यूज मराठी। पाहुयात महत्त्वाची बातमी। मंगळवेढा जत रस्त्याचा वाद वाढण्याची शक्यता, शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला आहे इशारा। पहा सविस्तर। जत मंगळवेढा राज्य महामार्ग 156 साठी वाणी चिंचाळे हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन न करता व कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता खाजगी मिळकतीवर कब्जा करून जबरदस्तीने त्या ठिकाणी रस्ता बनवण्याचं काम सुरू असून वाणी चिंचाळे हद्दीतील भूसंपादन न झालेल्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा सदरचे काम बंद करून संबंधित विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा रस्त्यालगत असलेल्या 44 शेतकऱ्यांनी दिलाय। जत मंगळवेढा राज्य महामार्ग 156 या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे। सदर रस्त्याच्या कामाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिक सूचना नोटीस न देता व न बजावता सदरचे काम सुरू आहे। मौजे वाणी चिंचाळे हद्दीतील शेतकरी यांना पूर्व सूचना न देता त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलंय। सदर पूर्वीचा रस्ता हा 33 फूट रुंदीचा असून माहिती अधिकाऱ्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे। कुठे 20 मीटर तर कुठे 30 मीटर रुंदीचा असा पूर्वीपासूनच रस्ता आहे असं सांगण्यात आल्याचं निवेदनातून शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। संपूर्ण रस्ता हा विस्तारीकरणामध्ये 30 मीटर रुंदीने सुरू आहे। सन 1972 हा रस्ता दुष्काळी कामातून गाडी रस्ता अशी नोंद गाव काशामध्ये आहे। सदर जमिनीचे दुतर्फा कोणत्याही प्रकारचे कमी जास्त पत्र झाले नाही व भूसंपादनही केलेले दिसून येत नाही। सदर रस्त्याकरिता संविधानाप्रमाणे कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची कारवाई न करता खाजगी मिळकतीवर ताबा घेत रस्त्याचं काम सुरू केलं आहे। कायद्याप्रमाणे रस्त्याकरिता घेतलेल्या व वापराकरिता असलेल्या भूखंडाचे नुकसान भरपाई मोबदला दिला नाही। सदर मिळकतीवर महसूल खात्याच्या नियमाप्रमाणे कर शेतसारा शेतकरी भरत होते व आहे, तरीही खाजगी मिळकतीवर जबरदस्तीने कब्जा केला आहे। तरी रस्त्याचं मोजमाप करून सन 1972 सालापासून वापरत असलेल्या रस्त्याचं भूसंपादन करून भूखंडाचे व्याजासहित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले। विस्तारीकरणाचे व नूतनीकरणाचे काम सुरू दिले जाणार नाही, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल। त्यामध्ये रस्त्याबांधील शेतकऱ्यांच्या जीवितास प्रशासनाकडून नुकसान झाले त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी। तरी जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला देण्यात येणार नाही तोपर्यंत विस्तारीकरणाचे काम थांबवण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सदरचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। यासह माहितीत्व प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आल्याचं निवेदनातून सांगितलं आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।